महानगरपालिकेचा सुधारित विकास आराखडा 2 जानेवारी रोजी जाहीर झाल्यानंतर आजपर्यंत 1000 हरकती महानगरपालिकेकडे आल्या असून यामध्ये विशेष म्हणजे हरकतींसाठी आणखी 1 महिन्याची मुदतवाढ मागण्यात आली आहे। सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने जाहीर केलेल्या विकास आराखड्यावरून नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे। त्यातच जुळे सोलापूर भागातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। यावरून महापालिका जुळे सोलापूर आरक्षण कृती स्थापन करण्यात आली असून या विकास आराखड्याच्या विरोधात कृती समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे। दरम्यान महापालिका प्रशासनाने 2 जानेवारी रोजी विकास आराखडा जाहीर केल्यानंतर नागरिकांना हरकती घेण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी देण्यात आलाय। महापालिकेच्या नगररचना कार्यालयाकडे हरकती स्वीकारल्या जात आहेत। महापालिकेनं यापूर्वीच्या विकास आराखड्यात शहर हद्दवाढ भागात विविध ठिकाणी 921 आरक्षणं टाकण्यात आलेली होती। सुधारित विकास आराखड्यात पूर्वीची आरक्षणं जशीच्या तशी ठेवत त्यामध्ये आणखीन 100 आरक्षणाची भर टाकण्यात आली आहे। शहर हद्दवाढ भागात विविध ठिकाणी शासनाच्या जागेवर तसंच खासगी मिळकतीवरही आरक्षण टाकण्यात आली आहेत। यामध्ये खासगी मिळकतदारांचा या आरक्षणाला विरोध आहे। यामुळे सध्या महापालिका नगररचना कार्यालयाकडे मोठ्या प्रमाणात हरकती येत आहेत। हरकती देण्यासाठी आता केवळ काही दिवसांचाच कालावधी उरला असून आतापर्यंत 1000हून अधिक हरकती महापालिकेच्या नगररचना कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत।